तर स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक असलं की संजय शेठ ठाकूर यांना ही त्रिमूर्ती लागते. कल्याणी घोरपडे सर, शशी साडम सर आणि त्यानंतर आपण पाहतो धनंजय कोळी सर. गेले कित्येक वर्ष ते कॉन्ट्रीब्यूट करतात या स्पर्धेला, चांगलं योगदान ते देतात आणि त्यांचा हा सन्मान. थँक्यू सो मच साडम सर. 24 लाईव्ह इव्हेंटचा एक सदस्य त्यांचा सन्मान असेल. चला 24 लाईव्ह इव्हेंटचा एक सदस्य आपण या सन्मान स्वीकारा. त्यांचा हा सन्मान इथे होतोय. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील या ठिकाणी 4 आणि त्या सोबतीनं 1 फॉर दी ओव्हरचा कॉल या ठिकाणी येतोय. आणि तदनंतर सन्मान असेल आमचे डीजे ऑपरेटर रोशन भाई यांचा सन्मान घेतो आम्ही. सँडी, SDC त्यांचे मेंबर्स, त्यांचा इथे सन्मान होईल. डीजे ऑपरेटर नाही, अतिशय सुंदर क्वालिटी साऊंड सिस्टीम रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर कुठे मिळतं तर सगळं याच सँडी असेल, मायडी असेल, SDC असेल. आज आपल्यासोबत रोशन आणि थँक्यू सो मच. आपल्या आवाजाची भरपूर त्यांनी काळजी घेतली आणि क्रिकेट विथ म्युझिक आपल्यापर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल डीजे ऑपरेटरचं एकदम मनपूर्वक आभार. धारावी टीम ज्यावेळी मैदानावरती उतरेल ना, सचिन नाईक कडनं एंट्री फी थोडी जास्तच घ्यायला पाहिजे, कारण 2-3 बॉल बॉक्स तर धारावेच घालवते. आणि भावेश नाईक ज्या अनुषंगानं बॅटिंग करतोय, लाजवाब बॅटिंग आज आवडली असेल ना भावेश नाईकची तर एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्या. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटनं दिलेला भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक नवा सितारा. नाव लक्षात ठेवा, भावेश नाईक. टीमची टोटल फ्लाय झाली आहे 4, तदनंतर आला 6. तडाखा सुरू झालाय. भावेश नाईकचा हेलिकॉप्टर फर्स्टलाय, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर आणि सिंगल, आता डबल आणि तदनंतर मैदानावरती पूर्ण डारावेटचा डगआउट हसलाय, कारण काही काळ श्वास थांबला होता ज्या अनुषंगानं बॉल हवेमध्ये होता. काय स्कोरिंग केली आहे ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये उमेश भोईर सरांनी, मॅन फ्रॉम चिंचपाडा. आणि अतिशय सुंदर काम प्रत्येक स्पर्धेमध्ये ते आवर्जून करत असतात. प्रामाणिकपणा ही स्कोरची सगळ्यात मोठी ओळख असतं आणि आज ते काम उमेश भोईर सरांनी केलं. फटका मिस टायमिंग, फर्स्टला कॅच होईल का? मिड ऑनला कॉल केलाय, तुला घ्यायची आहे कॅच आणि त्यानं टिपली आहे देखील. सेलिब्रेशन सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये. व्हीनस कॅश प्राइज आहे. अर्धशतक लगावलं तर संजयजी चौगुले आणि नंदू भोर यांच्याकडनं 21,000. सलग 3 बॉल 3 षटकार बॅटर्सनं सलग मारले. संदीप बांगेरा आणि अशोक बाटी यांच्याकडनं 6,000 धारावे टीमसाठी. षटक मैदानावरती सुरू पहिलं 3 चेंडू धारावेचे, तदनंतर प्रतिउत्तर स्वर्गीय सदानंद स्मृती व्हीनस गव्हाणचं, विकेट भावेश नाईकची आणि बाद झालेत. मैदानावरती फलंदाज भावेश नाईक आणि नवीन फलंदाज दाखल होतोय. नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालाय धीरज भोईर. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अनेक सारे कॅश प्राइज आहेत या सगळ्यांसाठी. थोडाच वेळात त्याची देखील अनाउन्समेंट केली जाईल. पर विकेट 5 पॉइंट आणि पर रन 1 पॉइंट अशा प्रकारे तुमचे गुण या ठिकाणी टाले केली जातील. आणि ज्या खेळाडूला या स्पर्धेच्या माध्यमातून टॉप स्कोरर, लीडर, विकेट टेकर अशा सगळ्या गोष्टी मिळून ज्याचे सर्वाधिक पॉइंट्स जमा होतील त्याला दिली जाईल या स्पर्धेतील मालिकावीर. बॉलर तयार आहे. सिद्धेश डाकी, सिद्धेश कोळी. बीमर आहे सिद्धेश कोळीचा. जास्त वेगानं टाकायचं होता, तिकडे लाईन भरकडले आणि 1+1 अशा 2 धावा आणि त्या सोबतीनं नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. हा अंपायरचा इशारा फ्रीटचा. आणि उमेश सर आम्हाला माहिती देत आहेत धावफलकावरती धावा या ठिकाणी झालं आतापर्यंत. ज्या आपण पाहताय स्कोर कार्डवरती 15 रन आपल्याला पाहायला मिळालं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर
फ्रीटचा बॉल, लाईन चेक करावी लागेल. डावा स्टिकच्या बाहेर अजून एक एक्स्ट्राची धाव त्या ठिकाणी जोडली जाईल आणि एक अतिरिक्त धावेनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते 16 आणि अंपायरचा इशारा राहील फ्रेट कंटिन्यू आहे. 16 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. बॅटिंग करते टीम आयांश लवन धारावे. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज मिस्की हुक होता. रिझल्ट चांगला आहे. फाईन लेगला चाललाय बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील. या ठिकाणी 4 आणि हा आहे तो चौकार. आपण इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आणि सन्मान करण्यासाठी देखील नवी मुंबईचा ढाण्यावाग टायगर अभिजिंदा दशरथदादा पाटील यांना या आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आधी आम्ही करतोय. त्यानंतर 2 ओव्हर नंतर आम्ही देखील या स्पर्धेतनं रजा घेऊ आणि आपल्यासोबत रोशनदादा येणाऱ्या 3 षटकांसाठी जोडला जाईल आणि सेकंड इनिंगमध्ये आमच्या कॉमेंटेटरचा वाघ नवी मुंबईचा आपल्यासोबत जोडला जाईल. अलंकार कोळी विकेट हॅट्रिकसाठी त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एंजल एंटरप्राइजेस विनय कोळी यांच्याकडनं गोलंदाजी करणाऱ्या टीम स्वर्गीय सदानंद आपण विनस गव्हाणसाठी सन्मान घेतो आमचे सिनियर समालोचक ज्यांची उपस्थिती लागली आज स्पर्धेला आणि खरं तर 4 चांद लागले असं म्हणावं लागेल. आणि त्यांचा सन्मान म्हणजे दशरथजी पाटील सर, आमचे हास्याचे फवारे दशरथ पाटील सर करावे. ओमी यांच्या शुभ हस्ते आम्ही आज खरं तर सन्मान घेतो. थँक्यू सो मच. दशरथ दादाला सन्मान चिन्ह देताना पण विचार करून देत जा. नेक्स्ट इयर नाही तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. दशरथ दादा एक उदाहरण नेहमी देतो, मला आजही तो प्रश्न पडतो. 4 लाखाची स्पर्धा आणि जेवायला शेपूची भाजी नक्की दशरथ दादानी खाल्ली आहे तरी कुठे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती झाली आहे धावफलक्यावरती 22. थँक्यू सो मच संजय दादा ठाकूर आणि पूर्ण मित्रपरिवार. आज आपण जे प्रेम दिलं नेहमीच आठवणीत राहील. आणि रॅकेट टेनिस बॉल क्रिकेट आल्यानंतर क्रिकेटचा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतं. आणि एक पारितोषिक आधीच अनाऊन्स झालं तारागावचे सोनू मडवी यांच्याकडनं. सचिन नाईक बॅटिंगला आला आणि त्याच्या बॅटमधनं जर षटकार आला तर 2000 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी ऑलरेडी अनाऊन्स झालं. धावफलकावरती धावा सध्या पाहायला मिळतात 23 धावा स्कोर कार्डवरती. आज गव्हाणला असं काही क्रिकेट मैदानावरती दाखवायचं आहे, अभी नाही तो फिर कभी नाही. कारण उद्याची सकाळ प्रत्येकजण प्रश्न एकच विचारेल, स्वर्गीय गोपाल शेठ नाईक कोणी जिंकलं, तेव्हा उत्तर एकच असेल, एक तर गव्हाण एक तर दारावे. आणि त्या क्वेश्चनचा आन्सर मिळाल्यानंतर माणूस कसा कोणत्याच गोष्टीनं सॅटिस्फाय होत नाही ना. सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाईल मग फायनल कोणती टीम खेळली होती आणि त्यानंतर हरणाऱ्या टीममध्ये तुमचं नाव जोडलं जाईल. तर मग या स्पर्धेचं अजिंक्यपद जर का तुम्हाला मिळवायचं तर मैदानावरती तुम्हाला फाईट बॅक करावं लागेल. पण म्हटलं जातं ना, परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनका फॉलो हो पर बोलते. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते जिनके जीतने के जज्बे और हुनर बीच मैदान के अंदर बोलते. आज तो संघर्ष तुम्हाला दाखवायचा आहे. टीम गव्हाण टीम दारावे. मिडॉनला क्लिअर करून बॉल चालला डीप लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती 26. 5 ओव्हरची मॅच कमीत कमी इथनं 55 प्लस जाण्याचा एक बेस सेट केलाय टीम आयांश लवन धारावेनं. सोनू मडवी यांच्याकडनं धीरज बोईरच्या प्रत्येकी षटकाराला 1000. वॉड शॉट, फुटवर्क चांगलं, शॉट सिलेक्शन चांगलं. धीरज बोईर जे फटके खेळतो ना ते क्रिकेटच्या कोणत्याही पुस्तकात नसतात, कारण हा नवी मुंबईचा 360 आहे. ज्या अनुषंगाने तो बॅटिंग करतो, जागतिक क्रिकेटचा एक सर्वाधिक असा खेळाडू 0 हिटर्स त्याच्या आयुष्यामध्ये त्याला लाभले. कारण सर्वांची मनं जिंकणारा मस्त 360 आलियन ABD सूर्या या सगळ्यांची आठवण होते धीरज बोईरची बॅटिंग पाहताना. चांगला चेंडू आहे,
चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज. कमबॅक झालाय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले सुरू आहे. टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या चौफेर आहे. आज या सगळ्या गव्हाणकरांना जर भेट द्यायची आहे ना तर ही पहिली ट्रॉफी फक्त त्याची वाट इथनं हा सगळा प्रेक्षक वर्ग पाहतोय. आणि ह्या प्रेक्षकांसाठी या क्राऊडसाठी आज मैदानावरती जीवापाड मेहनत करावी लागेल. स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाणला. टीमची टोटल धावफलकावर 27, लॉस ऑफ 1. 27वा स्कोर कार्ड वरती. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस. फटका फसलाय का नाही. मिड ऑफला क्लिअर करून चाललाय लॉंग ऑफला. लॉंग ऑन पोहोचलाय. वॉर्ड ऑफ फिल्डिंग अँड वॉर्ड थ्रो. काय क्षेत्ररक्षण मैदानावरती राहिलं आणि पाहता पाहता मैदानावरती एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावा 14.00 या सरासरीनं लागलेत. त्या म्हणजे आत्तापर्यंत 28 या सरासरीनं बॅटिंग मैदानावरती सुरू राहिली तर स्कोर कार्ड वरती बनतील धावा त्या म्हणजे 70 आणि ते नक्कीच एक मोठं लक्ष मैदानावरती असू शकतं. त्यामुळे प्रयत्न कमबॅक पुनरागमन टीम गव्हाणसाठी भरपूर गरजेचं आहे. विश्वास नांगरे पाटील सरांचं एक वाक्य, जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा पण एकदाच असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तेव्हाच तुमच्याकडनं घडला जातो एक नवा इतिहास. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत देखील ठेवतो. या स्पर्धेमध्ये आपण इन्व्हाइट केलं, भरपूर सारं प्रेम दिलं त्याबद्दल आयोजकांचं मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू आणि या आता ऐकूयात येणाऱ्या 3 ओव्हरसाठी फायनल मॅचमध्ये आवाज तारा गावचा आमचे मित्र रोशनदादा पाटील यांचा. धन्यवाद. धन्यवाद ओमी. मेगा फायनलचा हा थरार आणि त्यावर पाहताय खरं तर गव्हाण दारावे या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या, त्यानंतर 8च धावा खर्च केल्या. अलंकार कोळी तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो प्रितेश कोळीला पहिली सिंगल इथे आले. 2 फलंदाज निखिल कोळी यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200चं पारितोषिक आलंय. अंतरी पारितोषिकांची रेलचेल कारण आज बामणडोंगरीची स्पर्धा संजय दादा ठाकूर यांचं नाव पूर्ण रायगड ठाण्यात चर्चेत आहे. तसेच 24 लाईव्ह इव्हेंट त्यांनी देखील भरपूर चांगलं काम केलं आणि सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पाटील 26 त्याचे देखील इंस्टाग्राम ID एकदा चेक करा. इंस्टाग्रामवरती मोठा राडा असतो. सध्या भावाची एक न्यू रूल व्हायरल होतीये आणि सध्या चॅम्बो आणि त्याची टीम पूर्ण मजा घेत असते अक्षयची. बट जिंकलात तर माजू नका, हारलात तर अक्षय लाजू नका. आज त्यानं देखील हे सांगितलंय चॅम्बो अँड ऑल टीमला. इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील तारा. बघा टाळ्यांचा गजर होतो आज उलबेड नोडमध्ये स्पर्धा आणि गव्हाण गावातील आता प्रत्येक क्रिकेट चाहते या ठिकाणी मैदानाच्या अवतीभोवती मोठी गर्दी करून आपल्या संघाला चेअरअप्स करतात, आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतात. हे फार गरजेचं आहे. आणि समोर आपण पाहिलं नवी मुंबईमधला एक ताकदवर संघ आहे. विशालसाठी हा बॉल आडव्या बॅटने हा फटका सजवला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. क्विक सिंगल तेवढाच वेगवान थ्रो देखील पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी आणि चांगली फिल्डिंग आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. या मॅचच्या दरम्यान टोटल रन आपण पाहिले आतापर्यंत स्कोर कार्डमध्ये 31. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ आहे. 5 षटकांचा हा सामना आणि गव्हाणचे आमचे बेस्ट अंपायर विश्व कोळी हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही स्वागत. खूप मोठ्या संख्येने आपण पाहताय प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 31 रन. मागच्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं कदाचित दुतुम संघ एक वेगळा उलटफेर करेल दारावे संघाच्या अगेन्स्ट, परंतु त्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल दारावे संघाने पराभूत केलं ते मध्ये मैदानाच्या आतमध्ये दुतुम टीमला. परंतु भंगारपाडा नाईट स्पर्धेमध्ये याच दारावे संघाला दुंद्रे संघाने पराभूत केलं होतं. हा एक इतिहास मी त्या इतिहासाच्या आवर्जून आठवण करून दिली नाईट स्पर्धेमध्ये. त्यामुळे इथेही काही होऊ शकतं. गव्हाण संघाकडे ती क्षमता आहे, त्या टीमकडे हे कॅलिबर आहे, परंतु दारावे संघाला रोखणं म्हणजे एक मोठं आव्हान आहे आणि तो प्रयत्न मात्र मैदानामध्ये. अकुट टप्प्याचा बॉल होता, अँगल बनवला आणि इथे मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चालला. डॉट बॉल नंतर मात्र टाळ्यांचा गजर होतोय. प्रेक्षकांच्या खेम्यामधून गव्हाणचे हे पाठीराखे समर्थन देतात आपल्या टीमच्या खेळाडूंना. कारण जेव्हा एखाद्या गावचा संघ मैदानामध्ये उतरतोय तेव्हा मात्र त्या संघासोबत गावाचे सर्व प्रतिष्ठापनाला लागलेली असते आणि अशा पद्धतीने मात्र प्रेक्षक या ठिकाणी मोठ्या संख्येने दोन्ही टीमला समर्थन देतात. स्विच चिटचा प्रयत्न होता धीरजचा
सरळ बॅटने धावा येत नाही अशा वेळेस मात्र स्विचिटचा प्रयत्न, ओव्हरथ्रो देखील झालाय. लगेच दुसऱ्या रनचा कॉल आणि पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. बघा घडतंय काय मैदानामध्ये. 3 धावा आल्या. थोडंसं कंट्रोल ठेवावं लागेल कर्दर स्वतःला खेळाडूंवरती. वेगवान थ्रो झाले, रॉकेट थ्रो झाले, तिथे सिंगल होती, तिथे मात्र 3 धावा आल्या. धावसंख्येत वाढ झाली. चला कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट तुम्ही करू नका मैदानामध्ये प्लीज. पंचांसोबत कल्याणी घोरपडे सर, धनंजयजी कोळी सर आणि त्याचबरोबर आपण पाहताय एका बाजूने आपण पाहू शकाल खरं तर शशी साटम सर. चला सामना आपण सुरू ठेवा प्लीज. सामना आपण सुरू ठेवा. गव्हाण विपक्ष दारावे. टोटल रन 34 धावा फलकावरती. मागच्या सामन्यामध्ये 43 धावाचं लक्ष उभं केलं होतं 4 षटकामध्ये दुतुम संघासमोर. त्या धावांचा पाठलाग करताना मात्र दुतुम संघ थोडासा मागे राहिला आणि तिथे मात्र पराभूत व्हावं लागलं. परंतु इथे गव्हाण संघ आहे आणि सिद्धेश कोळीचं अगोदरचं क्रिकेट हे नवी मुंबईमध्ये आपण नेहमी पाहिलं. दिवा कोळीवाडा या टीममध्ये तो खेळला आहे, त्यामुळे नवी मुंबईचं क्रिकेट त्याला भरपूर माहिती आहे. आणि आज या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये त्याच्याकडून भरपूर अपेक्षा राहतील गव्हाणच्या सर्व पाठीराख्यांना. चांगला खेळाडू, एक चांगला ऑलराऊंडर. इथे आपण पाहता दीपराज कोळी आता गोलंदाजी मार्कमध्ये आला या 4थ्या षटकामध्ये. 3rd ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. षटक आवडलं असेल तर एकदा जोरदार होऊ द्या प्रितेश कोळीसाठी. फक्त 6 धावा त्याने दिल्या आणि हे कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दीपराज आला इथे बॉलिंग ट्रॅकमध्ये 4थ्या षटकामध्ये. समोर धीरज भोईर, जेन्युइन ऑलराऊंडर या टीमचा. सोनू मडवी दारावे यांच्याकडून 1 षटकार जर मला धीरजने तर 1000चं पारितोषिक आलंय. ब्लॉक हॉलमध्ये टाकला बॉल, खोदून काढला बॉलला मिड विकेटच्या दिशेमध्ये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतात दोन्ही फलंदाज. ओमकार शेट्टे इथून करतर निघालेत, त्यांचा पण इथे आभार व्यक्त करूया. भरपूर चांगलं समालोचन आजच्या रात्रीमध्ये त्यांचं ऐकायला मिळालं. उद्या ते देखील असतील आमच्या समवेत पेंटच्या पिंट्याशेक स्मृती चषक या स्पर्धेमध्ये, अमरापूरच्या स्पर्धेमध्ये असेल डेस टुर्नामेंटमध्ये. त्यांना पण शुभेच्छा देऊया. 2 धावा आल्या. रनिंग द बिटवीन द विकेट असं दोघांमध्ये चांगलं कॉलिंग, ताळमेळ चांगलं होतं आणि तिथे मात्र 2 धावा घेतल्या. हाफ ट्रॅकर ताकदीचा वापर केलाय. लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांमध्ये यश मिळालं. षटकार येतो बॅटिंग करताना दारावे टीमसाठी. लाजवाब टायमिंग धीरज भोईर या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिला. षटकाराला धावसंख्येत मात्र वाढ झाली. टोटल 42 धावा फलकावरती लागल्या. ज्या प्रितेशने खरं तर धावसंख्येला रोख लावलं 3ऱ्या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र आपण पाहिला आलेला दीपराज कोळी त्याच्यावरती आक्रमण करता धीरज भोईर हे फलंदाज. चांगली रणनीती, चांगली स्ट्रॅटर्जी. एखादं षटक जर मोठं आलं तर टार्गेट देखील मोठं होईल आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण ही फलंदाजी मैदानामध्ये धीरज आणि विशालच्या माध्यमातून पाहत आहे. यॉर्क केला होता, चॉप केल्या बॉलला, स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह केलं मापे असा हा फटका चांगला होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी. 2 धावा इथे आपण पाहता येताना. मेरिटनुसार फटकेबाजी इथे आपण पाहता दारावे टीमकडून. दोन्ही संघांचे चाहते समर्थक आता मोठ्या संख्येने आहेत, कारण दारावे हे काही लांब नाही येथून, अगदी हकेच्या अंतरावरती आहे आणि एका बाजूने उलवे नोडमधलं गव्हाण संघ आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या संख्येने या खरतर सामन्याचा आनंद घेत आहेत. गेले 2-3 वर्ष नवी मुंबईमधला हा दारावे संघ ज्याची एक वेगळी दहशत या रायगडमध्ये देखील आपण पाहिली, भिवंडीमध्ये पाहिली. तो संघ यॉर्क केलाय, लाऊड अपील झाली आहे. टो क्रशर यॉर्कर दीपराज कोळीचा सिंगल घेतली आहे. दुसऱ्या रनसाठी कॉल झालाय आणि इथे मात्र स्ट्राईक हवी आहे धीरजला. विकेट सॅक्रिफाईस करावा लागला विशाल भोईरला 2nd रनसाठी. 1 रन मात्र मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करताना दारावे टीमला लेग बाईच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. खरं तर आमचे चेअर बॉयज डान्सर वयोवृद्ध आहेत आणि त्यांच्यामध्ये जोश आला या स्पर्धेदरम्यान.
एंटरटेनमेंट ते करतात आणि आपण पाहता विकेट मिळाला विशालचा रनआउटच्या स्वरूपात. टोटल 45 रन तुम्ही पाहता ऑन स्कोर कार्ड. नवीन खेळाडू सचिन नाईक संघाचा सरसेनापती संघाचा कॅप्टन मैदानामध्ये आला. त्याने मागच्या सामन्यामध्ये धोतुमच्या अगेन्स्ट कॅप्टन नॉक दिला आणि तिथून मात्र टार्गेट 42 झालं होतं. लास्ट बॉलमध्ये षटकार त्याच्याकडून पाहायला मिळाला आणि इथे देखील आता एक मोठी भागीदारी करायची, परंतु गव्हाण संघाला या मॅचमध्ये कमबॅक करायचं. विकेट हवा आहे गव्हाण टीमला. स्विचिटचा प्रयत्न, फटका चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला फेकलाय, आउट ऑफ द पार्क, षटकार. बाद 51 धावा, 50 कंप्लीट धारावी टीमच्या माध्यमातून. 51 धावा, प्रेक्षकांमध्ये जोश आला आता कधी या मॅचच्या दरम्यान. प्रत्येक जण या सामन्यात आनंद घेतोय. बघा टाळ्यांचा गजर होतो जेव्हा षटकार येतो, तेव्हा मात्र धारावी टीमचे समर्थक त्या ठिकाणी टाळ्यांचा प्रतिसाद देत आहेत. एका बाजूने एखादा विकेट किंवा डॉट बॉल आला की मात्र गव्हाणचे प्रेक्षक मात्र टाळ्यांचा प्रतिसाद देत आहेत. हे असायला हवं. इथे हेलिकॉप्टर लुक बॉलला उडवलाय मिड विकेटच्या वरून. बडे मॅच का बडा खिलाडी धीरज भोईरचा हा तडाखा, लगातारचा दुसरा षटकार. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या, त्यानंतर चांगलं कमबॅक झालं होतं गव्हाण टीम कडून. अलंकार आणि त्याच्याबरोबर प्रितेश कडून फक्त 14 धावा आल्या होत्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये. तदनंतर मात्र चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 23 आल्या. त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर बॉडी लँग्वेज थोडीशी गव्हाण संघाची डळमळी झाली. धावांचा ओघ वाढत चालला. एकूण धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आल्या, त्या म्हणजे टोटल 57 रन धाव फलकावरती. गडी बाद झालेला आहे त्या ठिकाणी 257 धावा स्कोर कार्डमध्ये. लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये धारावी संघाची एवन जोडी सचिन नाईक आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहताय खरं तर खेळाडू धीरज भोईर. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय प्रितेश कोळी, ज्याने फक्त 6 धावा दिल्या होत्या तिसऱ्या षटकामध्ये. तर स्लॉग ओव्हरमध्ये त्यालाही कमबॅक करावं लागेल. पहिला बॉल उडवला लॉंग ऑफच्या दरम्यान, हा फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक, जल्लोष होतो आता गव्हाण टीमच्या प्रेक्षकांच्या केम्यामधून. विकेट मिळालाय सचिन नाईकचा. विकेट मिळाला पहिल्याच बॉलवरती. लॉंग ऑफच्या दरम्यान हा फटका. अनिकेत कोळी स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी झेल पकडतात आणि इथे मात्र आपण पाहिला हा तिसरा धक्का बसला 57 या धावसंख्येवरती. विकी भोईर ज्याने मागच्या सामन्यामध्ये खरं तर आक्रमक भूमिका साकारली, अष्टपैलू भूमिका साकारली, तो विकी आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. भरपूर पारितोषिके आपण आजच्या रात्रीमध्ये पाहिली. खरं तर अर्धशतकासाठी देखील पारितोषिक आहे. आमचे सोनमजी गोंदली यांच्या माध्यमातून आणि अथर्व यथार्थ भगत या दोघांकडून जो खेळाडू अर्धशतक करेल त्याच्यासाठी मात्र 5,000चं पारितोषिक असेल. या मॅचच्या दरम्यान 5,000चं पारितोषिक. अंतिम सामना याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा क्षण गोड व्हावा. संजय शेठ ठाकूर यांची स्पर्धा आपण जर पाहिली तर न भूतो न भविष्यती असं हे आयोजन. अप्रतिम स्टँडर्ड लेवलचं आयोजन. बघा फायनलचा सामना 5 षटकांचा होता. बॅकफुटला गेले, स्ट्रोकला जागा बनवली, कट केला बॉलला, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर, गॅप शोधलाय, बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार. सतीश शेठ मादरे यांचे इथे आगमन. एक जबरदस्त खेळाडू. काल एक षटक त्याने चांगलं फेकलं आणि इथे आपण पाहता वाईड कॉल, अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू, पंचांचा योग्य निर्णय. वाईड बॉल आणि 1 बाउन्सर ही वॉर्निंग त्या ठिकाणी दिली आहे, ती म्हणजे प्रितेश कोळी या खरं तर गोलंदाजाला. संपूर्ण मित्र परिवार संजय शेठ ठाकूर यांचा या ठिकाणी उपस्थित होते. त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आणि एवढ्या रात्री ही प्रेक्षकांची गर्दी ही देखील या स्पर्धेचे दर्दी आहेत, या खरं तर सामन्याचे या प्रत्येक खेळाडूचे दर्दी आहेत. हा वाईट बॉल आहे, अवे फ्रॉम द बॉडी,
चौकार आल्यानंतर थोडासा प्रितेशमध्ये दबाव आला, तो दिशा भरकटलाय. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येत होईल वाढ. टोटल 63 रन आपण पाहत आहे. धाव फलकावरती लागताना पाहायला मिळतील. कमबॅक करावा लागेल प्रितेश कोळीला. धाबांचा उच्चांक आता वाढत चाललाय. इथे ऑन साइड मध्ये फटका केलाय, शॉर्ट फायनलला बॉल चालला, फिल्डरने चांगला थ्रो केलाय, डायरेक्ट हिटची संधी आणि खेळाडू रनआउटचा शिकार. बघा रिले थ्रो झाला, जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला मिळाला हा थ्रो, आणि इथे मात्र रनआउटचा विकेट मिळाला विकी भोईर या खेळाडूचा. तर 63 या धावसंख्येवरती चौथा गडी बाद झाला, रनआउटचा शिकार. आणि हे खरं तर विकेट सॅक्रिफाईस करतात धीरजसाठी, कारण त्याच्याकडे प्रचंड आक्रमकता आहे आणि तो स्वतःला आत्मविश्वासाने स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो आणि तो आक्रमक फलंदाजी करतो. त्याला थांबवण्याचा प्रयत्न आता खरं तर या 2 चेंडूवरती करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता येणाऱ्या काही चेंडूमध्ये खरं तर प्रितेश कोळी या गोलंदाजाला टार्गेट सेट करायचं जवळजवळ 70च्या आसपास चाललंय. 63 धाबा ऑलरेडी धावफलकावरती आल्या. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. नवीन आलेला फलंदाज कामेश नाईकला तुम्ही 6व्या क्रमांकावरती पाहताय. राऊंड विकेट धीरजसाठी. हा बॉल फुलर लेनचा ड्राईव्ह केला लॉंग ऑफच्या दरम्यान अनिकेत कोळी त्या ठिकाणी आता थोडेसे फंबल झाले, लगेचच दुसऱ्या रनचा कॉल आणि 2 रन कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धाबा आल्या. 65 धाबा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगली स्ट्रॅटर्जी. सिंगल डबलने डावाला पुढे घेऊन गेले जेव्हा वेळ आली तेव्हा मात्र आक्रमण देखील धीरजने केलं. आणि इथे आपण पाहताय तब्बल 65 रन, 4 गडी बाद, 65 अशी धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती. नवी मुंबईमधला धारावे धीरजची वैयक्तिक आपण इनिंग जर पाहिली 34 या धावसंख्येवरती खेळतोय, त्यामुळे 50चे चान्सेस कमी आहेत. एखाद दुसरी चूक जर गोलंदाजाने केली तर मात्र चान्सेस वाढतील, कारण या खेळाडूने आता प्रचंड घाम गाळला या मैदानाच्या आतमध्ये आणि भरपूर चांगली त्याने इनिंग साकारली आहे. अप्रतिम खेळ आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रितेशने 3ऱ्या षटकामध्ये 6 दिल्या होत्या, पण तो अंतिम षटकामध्ये प्रितेशचं षटक थोडंसं महागडं होताना आपण पाहताय. पुन्हा एकदा त्या दिशेने हा फटका. अनिकेत कोळी स्वतः कॅप्टन वेगाने आले आणि थोडी घाई, फंबल झाले क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. फुल चांगला परफॉर्मन्स प्रत्येक मॅचमध्ये या गव्हाण संघाने केला. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांचं योगदान चांगलं राहिलं, पण तो निर्णायक मॅचमध्ये आता हा सामना कोण जिंकणार, या स्पर्धेचा चॅम्पियन कोण बनेल, कारण जेव्हा ही स्पर्धा पुढच्या वर्षी होईल तेव्हा मात्र विचारलं जाईल गतवर्षा चॅम्पियन कोण. त्यासाठी हा संघर्ष. स्विचिटचा प्रयत्न आहे, लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट. LBWचा शिकार शेवटच्या बॉलमध्ये झाला धीरज भोईर. आणि इथे आपण पाहताय पहिलं सत्र या ठिकाणी संपलं गेलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल रन आल्या धावफलकावरती 67. पण धीरजची इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या धीरज भोईरसाठी. 30+ रन त्याने या निर्णायक सामन्यामध्ये केल्या आणि एक चांगलं टार्गेट उभारण्यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं धारावे टीमसाठी. 67 धावा आल्या धावफलकावरती. आता येणाऱ्या 30 चेंडूमध्ये, येणाऱ्या 5 षटकामध्ये गव्हाण टीमला चॅम्पियन बनण्यासाठी कराव्या लागतील 68 धावा, आणि एका बाजूने याच 68 धावा रोखाव्या लागतील चॅम्पियन बनण्यासाठी धारावे टीमला. या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज हास्याचे फवारे आमचे सिनियर समालोचक दशरथ पाटील सर करावे. धन्यवाद. नाही डान्स करा तुम्ही, तुम्हाला 90चा पॅक देतो एक. यस, 68 धावांची गरज. शेवटचा डाव, शेवटची लढत या ठिकाणी. रोशम पाटील, स्थापना तुम्ही केले, उत्तर पूजा आम्ही करतो, नाही का, मखर आम्ही साफ करतो. पाच षटकामध्ये 68 धावांची गरज.
दारावे संघ आणि गव्हाण अशी ही शेवटची लढत अय्यांश 11 दारावे. हॅलो. या दरम्यान खरं तर बामण डोंगरेचे नाईक परिवाराचे जावई नावडे गावचे सचिन म्हात्रे यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचं मनपूर्वक आपण इथे आभार व्यक्त करूया. सचिनजी म्हात्रे बामण डोंगरी गावचे नाईक परिवाराचे जावई, त्यांचंही स्वागत. चला ओपनिंग पेअर गव्हाणवाले. हॅलो हॅलो. येस दोन्ही सर, संघाचे 2 मिनिटं समर्थक. तुम्हाला थांबवतोय. या दरम्यान आपण अतिथी सन्मानाकडे वळतोय. सनपाडा गावचे समाजसेवक आदरणीय पांडुरंगजी आंबले साहेब यांचा मी इथे सन्मान घेत आहोत. मी सन्माननीय पांडुरंगजी आंबले साहेबांना विनंती करतो आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. समाजसेवक सनपाडा गावचे नवी मुंबईचे पांडुरंगजी आंबे साहेबांचा सन्मान करतील आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक संजय शेठ ठाकूर त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा इथे सन्मान घेत आहोत. आणि त्याचबरोबरीने सन्माननीय समाजसेवक विश्वासजी कणसे साहेब यांचाही इथे सन्मान केला जाईल. त्यांनाही विनंती असेल आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. आदरणीय विश्वासजी कणसे यांचा आम्ही इथे सन्मान घेतोय. संजय शेठ ठाकूर स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकाचे दमदार आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतो. आमचे समाजसेवक पांडुरंगजी आंबे साहेब सनपाडा आणि तदनंतर विश्वासजी कणसे साहेब नवी मुंबईचे समाजसेवक त्यांचा इथे सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. अरे क्या बाबा वो जरा मैं थोड़ा ये काय था मालूम है ना आपको. अरे बाबा मेरा लड़का मच आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया. दशरथी पाटील सर करावे. धन्यवाद. अभी आपका मैं इधर ये देता है अभी. अच्छा भिवंडी पडगाव या पंचक्रोशीतील एक नामवंत हिंदीचे क्लासिकल समालोचक सिद्दीकीजी भावे यांनी स्पर्धेच्या शुभेच्छा जे ऑनलाईन या स्पर्धेची मजा लुटल्या बघे त्यांनी या स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या. संजय ठाकूर असतील या स्पर्धेसाठी सिद्दीकीजी भावे धन्यवाद. आमचे कट्टर समर्थक अतिशय तंत्रशुद्ध समालोचक आणि एक सखोल अभ्यासक सिद्दीकीजी भावे ज्यावेळेला मी पहिल्यांदा समालोचन केलं विकी भावेरला विकी भोईर 10,000 रुपयाचं कॅश प्राईज. सोनू मडवी 10,000 रुपयाचं कॅश प्राईज दारावे गाव हॅट्रिक. आणि हा पहिला चेंडू विकी भोईर यांचा दमदार चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. विकी भोईर 10,000चं कॅश प्राईज. आणि पंधांदा वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचा चाकणा 1 धावेचा मलिदाव. धावसंख्या 68 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. टार्गेट नक्कीच जरी कठीण असलं परंतु गव्हाण संघ देखील बलाढ्य आहे ताकदवर आहे. बरेच समर्थक घरात टाळे लावून आलेत. संजय शेठ ठाकूर हो येस अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा त्या ठिकाणी. आणि गव्हाण संघाने टार्गेट जर चेस केलं तर संजय ठाकूर या स्पर्धेचे आयोजक त्यांनी 5,000 बघा. म्हणजे तुमच्या रायगडमध्ये संघ म्हणजे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आम्हाला नाही लावणार तुम्ही. आम्ही काही तर उपटायला आलंय. उपटायला म्हणजे गवत बॉलिंग मार्क होता यार संघाच्या वतीनं. पहिले षट प्रगती पदार विकी भोईर. हो यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी भन्नाट मारा विकी भोईर. जर आपण हॅट्रिक केलीत तर 10,000 रुपयाचा कॅश प्राईज. पंधरा वाईट स्वतः संघाची धावसंख्या या ठिकाणी किती 6 वर 6 पॉनन 68 धावांचा माग काढायचा आहे. दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य अव्वल दिग्गज मातबर संघामध्ये एक जबरदस्त सामना क्लोज मॅच. गव्हाण विरुद्ध दारावे ही भैरवी शेवटची मांदी आली. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू केला या ठिकाणी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा अप्रतिम फिल्डिंग. अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन ठिकाणी. गोपाळ शेठ नाईक स्वर्गीय दिवंगत वैकुंठ वाशी स्मृती चषक 2023. सिद्दीकीजी भावे भिवंडीमधील एक नामवंत समालोचक. ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही जी स्पर्धा केली या ठिकाणी
दीपक ठाकूर यांनी जेल घेतला 10,000 रुपयाचा कॅश प्राईज. सोनू मडवी आणि त्यांचे कुठे पॅकर कुठे आहेत? संजय चौकुले आणि नंदू भोर झाले आडवे पडले. हो हेच पुन्हा आहे ना. आणि ह्या पुढे चेंडू पुश केला. बघूया बचाव मग पवित्र एक धाव मिळते. सांगा टोटल स्कोर बिनबाद 8वर. बिनबाद 8 अशी सुरुवात. षटक क्रमांक पहिला प्रगती पदार. बॉलिंग मार्क तयार. संघाचा पहिलाच मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. शेवटची लढत. शेवटचा कलगी दुरा. 2 टोक्यामध्ये घमासान यादवी रणधुंदवी रणधुमाली अट्टीतटीचा सामना. ए क्लोज मॅच. बिग फाईट. बिग बॅटल बिटवीन दारावे अगेन्स्ट वर्सेस रायवल. कोणाला? गोव्या. त्या फुकण्या बघायला. हो येस पुन्हा एकदा टायमिंग स्ट्रोक आणि अतिशय चांगलं फिल्डिंग या ठिकाणी. फक्त मिळेल एक धाव. संजय ठाकूर यांची एक जबरदस्त ऑफर आहे. त्यांचे जे हे आहेत ना सगळे मंडळी, कृपया सन्माननीय विजय ठाकूर यांना विनंती आहे कृपया स्टेजवर स्थान बनावं प्लीज. येस सर्व कमिटी मेंबर्स. त्यांना गोवा. चला मला समजा गोव्यालाच का जातात हे मला अजून मध्ये बघा. क्रिकेटपटू मग गोव्याला एवढ्या चावड्या समजत असताना मला तिथं माहीत समजलं. ओ येस पुन्हा एकदा दमदार अतिशय चांगली वाटाण्याचा विकेचा पतन प्रभात पहिली गळती. गच्छंती पहिली विकेट तडीपार हद्दपार जेरबंद स्थानबद्ध पहिल्या विकेटची अकालपट्टी उचल बांगडी. प्रथम विकेट स्वाहा जाईये आयुडेक्स मलिये. गव्हाणवाले जरा मालिश करा जरा. नवीन फलंदाज कुणाल कोळी. धावसंख्या फक्त इनमिन 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय कमी सुरुवात. जुजबी वाजवी मामूली किपाशी नगण्य सुरुवात. वनडाऊनचा फलंदाज कुणाल कोळी 68 डावांचा माग काढायचा सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न. सोनू मडवी यांची ऑफर आहे. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 10,000 रुपयाचा कॅश प्राईज. विकी भोईर तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर. अतिशय दर्जेदार स्पर्धा क्रिकेटचा कुंभमेळा या ठिकाणी. स्वर्गीय दिवंगत वैकुंठवासी गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2023 या स्पर्धेचे सर्व वनमॅन शो वनमॅन आर्मी संजय शेठ ठाकूर वर्ष 13वे. हॅलो. या दरम्यान सन्माननीय विजयदादा ठाकूर यांचा मी ते सन्मान घेत आहोत. सन्माननीय विजयदादा ठाकूर खरं तर दानशूर दाते ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला सर्व ट्रॉफी उपलब्ध करून दिल्या त्यांचा आम्ही खरं तर विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. दानशूर दाते विजयदादा ठाकूर यांचा हा सन्मान. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूला मिड ऑफला आणि या असे डॉट बॉल. स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. दमदार असं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्याकडून मात्र या स्पर्धेला आम्हाला ट्रॉफीज मिळाल्या त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. खरं तर ज्यांनी सरळ हाताने आर्थिक रूपी म्हणा किंवा वस्तुरूपी सेवा आम्हाला दिली आहे त्या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही संजय शेठ ठाकूर मुख्य आयोजक यांच्या वतीनं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि अतिशय खराब सुरुवात. दळमलीत विकृत विक्षिप्त सुरुवात. फक्त 6 चेंडूमध्ये 9 धावा असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण विकी भोईर. फक्त 9 धावा दिल्या 1 बळी. जबरदस्त मारा केला. परिणामकारक मारा. प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी गवाण. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 6 बॉल. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. पहिल्या षटकाची 33 नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती अवतार. बॉलिंग मार्क व तयार गोलंदाजीच्या बोहळ्यावर रॅम्पवर धीरज भोईर. मिस्टर 360. तेच कन्सिस्टन्सी तेच सातत्य धारावी संघाची खासियत आहे. बघूया गोलंदाजी फलंदाजी आणि या सन्मान आणखीन एक सन्मान होतोय. खरं तर दारावे गावचे सोनू मडवी यांचा मी ते सन्मान करतो ज्यांच्याकडून पारितोषिक आलंय विकी हॅट्रिकसाठी तब्बल 10,000. त्यांचा हा सन्मान. आणि मोहा कोळीवाडाचे आमचे मित्र परदेश कोळी हे देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही स्वागत. मोहा कोळीवाडा. चला धीरज भोईर
आपलं वैयक्तिक पहिलं षटक संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदावर. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी. आणि हा चेंडू पुन्हा जाता डिफाईन लेगला चेंडू फरार होईल. 4 धावा मिळतील. यस पैशाचं आमिष. टोणगा मानणार. धाव संख्या झाली या ठिकाणी 13 वर. यस पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट फाईन लागला. यस प्रतीक भोईर क्लास बॅटिंग. अशी जर बॅटिंग केली ना पुन्हा एकदा गावान संघ कमबॅक करेल. टोटल स्कोर इज या ठिकाणी 17. 13 वर 13. विषय सादर करीत आहे, लक्ष द्या. महिनाभर जरी झोपून राहिलात ना तरी संसार चालेल. बरोबर की नाही. चला तुम्ही इथं झक मारताय महिनाभर. दाना 8,000 रुपये घेताय. नवीन फलंदाज टू डाऊन द फलंदाज संदेश कोळी. बघूया संघाची धाव संख्या फक्त इनिमिन 2 बाद 15 अशी वाताहत यातायत दारुण अवस्था 13 वर. आम्ही 2 सांगितले एक्स्ट्रा. आणि चेंडू झाल्या ठिकाणी आणि अतिशय जीव तोडून क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या 15 वर. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आमच्या समवेत आज उमेश भोईर चिंचपाड्याचे एक जबरदस्त स्कोरर. धीरज भोईर पुन्हा एकदा चेंडू पुश केला. टॅप केला. चेंडू बॅकवर्ड झालेला या ठिकाणी मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कोई म्हणजे टोटल स्कोर इज 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 16 अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. शेवटची लढत शेवटचा सामना शेवटची भैरवी या स्पर्धेमधील 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये बिग फाईट बिग बॅटल बिटवीन दारावे अगेन्स्ट गवान. आणि हा एक पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी डॉट बॉल. काय झालं संजय ठाकूर यांच्या बघा डोंगराला कसे टांगलेत. गोव्याची ट्रिप काढा. म्हणजे एखादा माणूस कसा जुगारात आपल्यानंतर जुगाराभोवती घुटमलतोय. महाबलेश्वर. तर षटक क्रमांक 2 संपुष्टात. हॅलो धन्यवाद पाटील सर. आम्ही इथे सन्मान घेतोय खरं तर अशा व्यक्तिमत्वाचा. कारण प्रत्येक इव्हेंटला जो अगदी शेवटपर्यंत उभा असतो आणि प्रत्येक गोड आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतो तो असतो कॅमेरामन. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये संजय शेठ ठाकूर यांच्या स्पर्धेला खांद्याला खांदा लावून ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेसाठी ते आमचे उत्कृष्ट फोटोग्राफर बंटी भोईर कामोटे यांचा आम्ही ते सन्मान घेतोय. नुकतीच खरं तर पार्किंग बॉईज ग्रुप आयोजित नगरसेवक ट्रॉफी कामोटे नगरीमध्ये झाली. त्या स्पर्धेचे आयोजक आणि बंटी डिजिटलचे सर्वेसर्वा बंटी शेठ भोईर. चला या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. या शेवटचा हात मारून दा. संजय शेठ चौगुले आणि नंदभोर. आपल्या बाजूला आहे सोनू मडवी. बंटी भोईर यांचा हा सन्मान मित्र हो या ठिकाणी होतोय. उत्कृष्ट कॅमेरामन आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्व आहेत. संजय शेठ आणि सर्व आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. यस विकी भोईर पहिल्या षटकात 9 धावा. दुसरं षटक प्रगती पदावर. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम दारावे आयाश 11. त्यांचे पुरस्कर्ते मेंटॉर संजय शेठ चौगुले आणि नंदोहोर. तुम्ही आता लावत नाही का?
विकी भोईर या शॉट पे चेंडू जबरदस्त टायमिंग पुन्हा एकदा चेंडू नेऊन ठेवला बघूया अफलातून फटका ट्रिमेंडस स्ट्रोक मॅग्निफिशंट ड्राईव्ह 6 धावांनी संघाची धावसंख्या सरकली धावांना आकार चालना धावसंख्या वृद्धिंगत होईल 25-25 अशी Yes. हो येस पुन्हा एकदा आउटसाईड ॲपस्टम पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम कमबॅक करतो गोलंदाजी वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा 1 धावेचा संकेत निर्देश निर्वाळा धावा समर्थन 1 धावेत बस संघाची धाव संख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 26 वर दरम्यान शेवटी चेंडूला या ठिकाणी शॉर्ट कव्ह पॉईंटला 1 धाव मिळते बघूयास आणि या ठिकाणी विघ्नेश मडवी नवी मुंबईचा बुलंद आवाज सूत्रसंचलन समालोचन याने स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात धाव संख्या नेऊन ठेवली या ठिकाणी किती आले 27-27 धावा पाहिजे बऱ्याच 41 धावांची गरज आहे या ठिकाणी आणि फक्त मिळाले 1 धाव गव्हाण संघ कुठून मारताय पण सर्कलच्या बाहेर बनून त्याला काय करणार आम्ही टोटल स्कोर इज 28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट गव्हाण संघ 68 धावांचा मार्क काढायचा आहे या ठिकाणी धारावे संघाचा भन्नाट मारा सुसाट मारा जालिम जलाल विषारी मारा विकारी मारा पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार तिसरा षटक प्रगतीपदा विके भोईर आणि हा चॉनपीट शॉर्ट पे चेंडू अकोट बॅकफुटला गेला पुन्हा एकदा या ठिकाणी पंच केला चेंडू गेला लॉंग ऑफला मिळेल फक्त एकदा ओनली 1 रन्स गेटिंग टोटल स्कोर इज 29 गव्हाण संघ तुम्हाला अटॅक करावा लागेल आक्रमण करावा लागेल 68 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी एक जबरदस्त आव्हान जटिल आव्हान मुश्किल कठीण अशक्य प्राय अवघड आव्हान शेवटी क्रिकेट आहे काही होऊ शकतं शेवटच्या चेंडूवर 9 धावा झाल्याचा इतिहास आहे आणि हा पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी फक्त 1-2 धावा मिळतील हे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट टोटल स्कोर इज 31 संजय ठाकूर धन्यवाद देतो तुम्ही आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी पंढरपूर तिथं काय करायचं आहे वाटाण्याची भाजी खायचं आहे सामना करायला जेव्हा संजय को डान्स करतो का योगा करतोय येस 31 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि राहिल्या फक्त सचिन नाईक टोटल स्कोर इज 31 आणि जिंकण्यासाठी अजून पाहिजे 37 ना 12 चेंडू 37 धावांची गरज सचिन नाईक यांचा पहिला चेंडू पुन्हा एकदा अफलातून गोलंदाजी पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी यस सचिन नाईक यू विल गेट 20,000 फॉर हॅट्रिक इज स्पॉन्सर्ड बाय मिस्टर सोनू मडवी 20,000 रुपयाचा कॅश प्राईज जर आपण जाता जाता हात मारून गेलात या ठिकाणी सचिन नाईक याच्यासाठी विकेट हॅट्रिक 20,000 20,000 2,000 सतीश म्हात्रे तुमची बोली काय हो त्याला मालकाला चिंता नाही
येस अगेन दॅट इज डॉट डिलिव्हरी. संजय ठाकूर आहे ते ओटे भरून घ्या, नाही तर उद्या नाक्यावर वाटायला लागतील शाली बिली. कोणी नाही तिकडे गेला नाही त्या वाटून दिले त्याला दिले 500-500 रुपये दिले. तो आता माझ्याकडे नाही, त्यांच्याकडे आहे ते. टोटल चौकार ना हो अंपायर. एकच ना रे. टोटल स्कोर इज 32. धाव संख्या 32 या ठिकाणी झाला. रोशन पाटील झाला का? अच्छा अच्छा, नाही अजून पाहिजे अजून घेतो. चला बक्षीस समारंभ याच्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन. सचिन नाईक संघाच्या वतीनं 4थं षटक प्रगतीपदावर. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका आहे, पण तो फायदा होणार आहे. बघूया षटका चौकार यायला पाहिजे तरच आपण. धाव संख्या 34 राहिले अजून या ठिकाणी 34 धावांचे केलं. नो बॉल कॉल. फ्रीट, पुढचा बॉल फ्रीट असेल आणि 1 रन मात्र एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 35 रन स्कोर कार्ड वरती. 7 बॉल 33. इथे ऑन साइड मध्ये हा फटका खेळून काढला. गॅप मध्ये फ्रीटचा बॉल होता आणि चांगली फिल्डिंग. गुड फिल्डिंग. फक्त सिंगल आता. अंतिम 6 चेंडू आणि 32 चं कॅल्क्युलेशन. एलपाडा गावचे रवींद्र काकडे जिथं कुठं असतील ना दर्शक पाठांना शोधत येणार. बघा या त्यांच्या जीपे पेमेंट. रवींद्र काकडे धन्यवाद. आपली स्पर्धा असली की आम्ही अवश्य येऊ. कारण यावर्षी रवींद्र काकडे एक जबरदस्त आयोजक. शत्रू काकडे विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिकेचे रवींद्र काकडे. येस अय्यावशी 11 क्या बात आहे. अच्छा अच्छा येतो थांबा जरा मिनिट. थांबा इथं पहिला चढतो नंतर तुमच्यावर. बॉलिंग मार्को तयार. अंतिम षटक आणि आणि राहिले फक्त एनिमेन. जवळ सामना संपला बघूया. आणि दारावे इज द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट. जवळ लास्ट डिलिव्हरी.
आमचे चला स्टंप तुम्ही जमा करा कमिटीकडे. आणि अभिनंदन टीम धारावे चॅम्पियन. सेकंड नंबर गव्हाण, त्याचबरोबरने तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला दुदुम, चौथ्या क्रमांकाचा मानकरी राहिला चिरले. या चारही संघांचं अभिनंदन. आणि ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि पराभूत झाले त्या सर्व संघांचं देखील आम्ही इथे या ठिकाणी स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकामध्ये संजय शेठ ठाकूर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आयोजकांच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतोय. सर्वप्रथम आपण सन्मान घेऊया आमचे ऑफिशियल 2 पंच. शशी साटम सरांचा आपण सन्मान घेतलाय, पण सन्माननीय कल्याणी घोरपडे सर. खरं तर क्रिकेटमध्ये डिसिप्लिन महत्वाचं आहे आणि शिस्तबद्ध असं करतं ज्यांचं योगदान राहिलं. नो आर्ग्युमेंट आणि कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी संपूर्ण 5 रात्रीमध्ये पाहायला मिळाली नाही आहे. आणि संजय ठाकूर साहेबांची स्पर्धा असली की एक नाव पंचाच्या भूमिकेत आपण नेहमी पाहिलं ते आमचे कल्याणी घोरपडे सर यांचा इथे सन्मान होईल. सतीशदादा म्हात्रे, धीरजदादा म्हात्रे आपण या व्यासपीठावरती. ओवळ्याचे आमचे सतीशजी म्हात्रे, धीरजजी म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती. कल्याणी घोरपडे सरांचा हा सन्मान. थँक्यू सो मच सर. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपलं राहिलं या स्पर्धेसाठी. आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर धनंजय कोळी सर ठाण्याचे आमचे तिसरे पंच, त्यांचाही सन्मान आम्ही घेतो.